आंबेगाव तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चास नारोडी परिसरात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अतिवृष्टीमुळे ओढे नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते आणि पूल बाधित झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. चास घोडेगाव मार्गावरील अनेक ठिकाणी भराव खचले असून काही पूल वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. जाधवस्थळ नांदूर येथील ओढ्यावरील मोरी पूल पुराच्या पाण्यामुळे खचल्याने संबंधित रस्ताही वाहून गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. तसेच रामवाडी येथील मोरी पूल वाहून गेल्याने अनेक शेतकरी बांधवांचा मुख्य रस्त्याशी संपर्क तुटला आहे. अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे शेतबांध फुटले असून शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पिकांचेही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख देवीदास दरेकर, युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर आणि शिवसेना आंबेगाव तालुका प्रमुख प्रवीण थोरात पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सार्वजनिक मालमत्तेच्या झालेल्या नुकसानांची तातडीने दुरुस्ती करण्याच्या, वाहतूक पूर्ववत सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्याच्या, तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची त्वरित पंचनामे करून शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांनी सतर्क राहावे, पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा, ओढे नाले पूल किंवा वेगाने वाहणाऱ्या पाण्यातून जाण्याचा प्रयत्न करू नये आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले.